मिरज मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवली, व्यापाऱ्यांचा पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न, काही काळ तणाव पण कारवाई सुरूच। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मिरज मार्केट परिसरातील अनधिकृतपणे अतिक्रमणे हटवली। आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली। मिरज मार्केटमधील बगीचा शेजारील अतिक्रमण हटवत असताना काही दुकानदारांनी पेट्रोल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला। त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात आले आणि अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुढे चालू ठेवण्यात आली। मिरज कुपवाड महापालिका आयुक्ताच्या आदेशाने या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज महापालिका उपायुक्त आले होत्या, पण गेले 20 वर्ष झालं राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे। त्यामध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत की या विक्रेत्यांना लायसन्स द्या, त्यांना संरक्षण करा। पण संरक्षण न करता यांनी डायरेक्ट येऊन कारवाई करण्यासाठी या विक्रेत्यांच्यावर कारवाई केली। यांचं पुनर्वसन गेल्या ठिकाणी जे अग्निशामकच्या समोर यांचं विक्रेत्यांचं दुकाने होती त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांनीच महापालिकेने केलेलं आहे। आणि आज अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी कारभार म्हणून या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आलेला आहे। जर असं झालं तर आम्ही हे सर्व विक्रेते आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही। आम्हाला आमचा रोजगाराचा प्रश्न आहे, त्या आयुक्त साहेबांनी समंजसपणाने बसून आमचं मार्गदर्शनाखाली तडजोड करावी। झाल्यास आम्ही आत्मदहन केल्याचं आम्हाला पर्याय नाही, आम्हाला आमचे उपासमार होणार आणि प्रत्येकदा हे असं चाललं तर कसं होणार? उदरनिर्वाह चालणार कसं? या ठिकाणी काही माजी नगरसेवकांनी सुद्धा येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम पुढे चालूच ठेवली। महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात शेजारील बगीच्याजवळील अतिक्रमण काढण्यात आले आहे। मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असून नागरिकांना याबाबतची अगोदर सूचना देण्यात येत आहे। नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावीत, अन्यथा महापालिका अतिक्रमण काढेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। नमस्कार, आज मिरज ठिकाणी आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथवर किंवा अनधिकृत बांधकाम झालं होतं त्याला आजपासून रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही सुरू केली आहे। इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असंच मोहीम चालू राहील, दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल, जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे, शहराच्या विद्रुपीकरण थांबावे आणि ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे। धन्यवाद। धोरण संदर्भात फेरीवाला समितीची 3-4 बैठक घेऊन आम्ही सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केलं होतं। त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात। काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा, त्याची पण डिक्लेअर केली जाईल विधित शासनाचे नियम फॉलो करून। काही लोक सांगितलंय की असं जर कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यावर नियमानुसार कारवाई करा।